मंडळी नाव सांगण्याचा हुकूम का? 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मोत्यानं ओटी भरतो, निमंत्रण देतो गणपती देवांना. निमंत्रण देतोय गणपती देवांना. गणपती देव येतील या सभामंडपी विराजमान होतील. गणपती देव येतील या सभामंडपी विराजमान होतील. मोत्याने ओटी भरतील आणि मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मोत्याने ओटी भरतो, निमंत्रण देतो धरत्री मातेला. निमंत्रण देतो धरत्री मातेला. धरित्री माता येईल या सभामंडपी विराजमान होईल. या सभामंडपी विराजमान होऊन मोत्याने ओटी भरेल आणि मुलीचं नाव सांगण्याचा आदेश देईल. मुलीचं नाव सांगण्याचा आदेश देईल. 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मोत्याने ओटी भरतो, मुलीचं नाव सांगतोय चांदा सूर्याशी. मुलीचं नाव सांगतोय चांदा सूर्याशी. चांद सूर्य येतील या सभामंडपी विराजमान होतील. चांद सूर्य येतील या सभामंडपी विराजमान होतील. मोत्याने ओटी भरतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मोत्याने ओटी भरतो, मुलीचं नाव सांगतो गावच्या ग्रामदैवताशी. मुलीचं नाव सांगतो गावच्या ग्रामदैवताशी. आई जाकादेवी येईल, आई वाघजाई येईल, नवलाई येईल, पावनाई येईल, जुगाई येईल, मानाई येईल, नवलाई येईल, पावनाई येईल, तळेकरण येईल, मळेकरण येईल, सणकरण येईल, वनकरण येईल, सोंबादेव येतील, रवळनाथ येतील. सर्व देव येऊन या सभामंडपी विराजमान होतील. सर्व देव येऊन या सभामंडपी विराजमान होतील. मोत्याने ओटी भरतील आणि मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मोत्याने ओटी भरतो, मुलीचं नाव सांगतो कुळच्या कुळदैवताशी. मुलीचं नाव सांगतो कुळच्या कुळदैवताशी. कुळचं कुळदैवत येईल या सभामंडपी विराजमान होईल. सगळं ठीकठाक आहे हे पाहिल. मोत्याने ओटी भरेल आणि मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देईल. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देईल. 5 पावलं चालतोय. सडा सरवण घालतोय, कणा रांगोळी घालतोय, मोत्याने ओटी भरतो, मुलीचं नाव सांगतो घरच्या देवाशी. मुलीचं नाव सांगतो घरच्या देवाशी. घरचे देव येतील, सगळं ठीकठाक पाहतील, मोत्याने ओटी भरतील, मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. 5 पावलं चालतोय. गाईचं शेण आणतो, गंगेचं पाणी आणतो, सडा सरवण घालतो, कणा रांगोळी घालतो, मुलीचं नाव सांगतो गावच्या मानकऱ्यांची. मुलीचं नाव सांगतो गावच्या मानकऱ्यांची. गावचे मानकरी येतील, गावचे खोत येतील, समस्त गावकरी मंडळी येईल या सभामंडपी विराजमान होतील आणि मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगण्याचा हुकूम देतील. मुलीचं नाव सांगतोय, जरा लक्ष देऊन ऐकाव. लामण दिवा लावला मंडपापाशी. लामण दिवा लावला मंडपापाशी. उजेड पडला 4 दिशांची. उजेड पडला 4 दिशांची. लक्ष असू द्या या शब्दांची. लक्ष असू द्या या शब्दांची. मुलीचं नाव सांगतोय परगावच्या वरापाशी. मुलीचं नाव सांगतो परगावच्या वरापाशी. परगावचे वर मंडळी जरा तन मन इकडे देऊन लक्ष द्या. मुलीचं नाव सांगतोय. मुलीचं नाव संकिता. 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 मुलीचं नाव संकिता. 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 मुलीचं नाव संकिता. 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 पाहुणे मंडळी ऐकलं का? मुलीचं नाव संकिता आहे आजपर्यंत. तरी ह्याच्या पुढे तुम्ही काय ते ठेवा, हरकत नाही. राम राम.